नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये. तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खमंग कुरकुरीत चविष्ट आणि झटपटीत अजिबात तेलकट न राहणारे कांदा भजी. खूप सोपी रेसिपी आहे, अगदी मार्केट स्टाईल तयार होणारी. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ. खमंग कुरकुरीत कांदा भजीसाठी इथे मी 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे. सर्वप्रथम कांदे बारीक चिरून घ्यायचे आहे. चिरलेले कांदे थोडेसे मोकळे करून घ्यायचे. त्यानंतर 1 चमचा मीठ घ्यायचा आहे, अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि अर्धा छोटा चमचा धने जिरे पूड घेतली आहे. अर्धा छोटा चमचा ओवा थोडासा क्रश करून घ्यायचा आहे व तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे. त्याचबरोबर 3 हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, ते सुद्धा या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर भजी जरा कुरकुरीत होण्यासाठी इथे मी 3 चमचे कडकडीत तापलेलं तेल घेतलं आहे. त्यानंतर सर्व मिश्रण चमच्याने मिक्स करायचं आहे. त्यानंतरच हाताने मिक्स करायचं. इथे आपण पाण्याचा वापर अजिबात नाही केला आहे. भजींसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे. त्यानंतर इथे आपण तेल तापवत ठेवलं होतं. तेल कडकडीत तापलं की गॅसचा फ्लेम हा मध्यम आचेवर ठेवून तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकाराच्या भजी यामध्ये सोडायच्या आहेत व गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्येच कुरकुरीत अशा भजी तयार होतील. या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तयार झाली आहे आजची खास रेसिपी, अगदी मार्केट स्टाईल खमंग कुरकुरीत चविष्ट व अजिबात तेलकट न राहणारे कांदा भजी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन.